पहिल्या चेंडूवरती नयन बाबू जरा चौकार गेला असता तर कुठेतरी पहिल्या चेंडूवरती दडपण असतं, परंतु नयन बाबू ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो आणि अर्थातच फ्रेंड्स 11 ट्रॉफी पासून पुन्हा एकदा अंडरम मध्ये पुनरागमन झालं असं म्हणायला हरकत नाहीये. अनिकेत मात्र चेंडू खाली आहे. या तीन मात्र स्वतःच्या अनुभवाला पणाला लावतोय. फ्लाईटचा वापर कसा करावा, ज्या मैदानावरती अर्थातच टॅप फडकेबाजी होत नाही तिथे फ्लाईटचा कसा वापर करावा, हवेचा वापर कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण. रनआउटची संधी आहे, चिरावी घरत करणार नाहीये चुकी. थ्रोला केलं कलेक्ट, फर्निचरला केलं डिस्ट्रॉय. विकेटचं बटन गॉन. त्रिशालला आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू निघून जाणार आहे. त्रुशालच्या फळीतून आल्या आल्या यतीनच्या विरुद्ध आक्रमण, हल्ला, अटॅक. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडासा अर्थातच मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग ग्रीसचा वापर केला. वंदे स्पोर्ट्सच्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. अप्रतिम कॅमेरावर करतातच धीरज गुप्ता सर्वस्व पणाला लावून मात्र आज कुठेतरी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. त्यासोबतच मॅन्युअल स्कोर अभिजित पंचाच्या भूमिकेमध्ये समीर खान असतील किंवा दोन लेख असतील यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. कारण एक स्पर्धा संपूर्णपणे सक्सेसफुल करण्यासाठी सर्व सपोर्टरच्या सोबत सोबत या ऑफिशियल्स पण सुद्धा मोलाचा वाटा असतो. मात्र डेड बॉल आहे. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर क्लासिकल ऑफ कटर ऑफ ब्रेक. धावांचा विचार कर, धावफलक आपण पाहिलं 6 या आकड्यावरती आहे. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. 7 धावा धावफलकावरती 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र मोठा झटका. त्रिशालला जावं लागेल बॅक टू द पवेलियन तंबूच्या आसराला. धावांचा विचार कर, धावफलक 7 ही आकड्यावरती आहे.
धावांचा विचार करा धावफलक आपण पाहतोय 9वी आकड्यावरती आहे. डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड टॅली. जय जोगंदे आगवण सी संघाची जाऊन पोहोचणार आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 10 धावा धावफलकावरती आहे. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न मात्र हर्षूचा झाला नाहीये. बॅकअप जरी असला तरी रनअप क्रिकेटमध्ये अर्थातच बाउंड्री थोडीशी जवळ असते. चला स्पीडअप करायचंय आपल्याकडे. केवळ 9 मिनिटाचा अवधी. नवली संघ दुसरं षटकच प्रगतीपथावरती अजून. इथे मात्र डॉट चेंडू आहे. स्लाइस केलंय. चेंडू निघून जाणार आहे बॉक्स आउटच्या रूपामध्ये. फलंदाज शेवटच्या चेंडूवरती या षटकाच्या. बॅक टू दी पवेलियन. तिसरा झटका. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिलं 11 या आकड्यावरती. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. चिरायूचं अर्थातच एक चांगलं षटक. 2 वाईड 1 चौकार जरी आला तर एक चांगलं षटक म्हणावं लागणार आहे. चला नवली संघ स्पीडअप करायचंय. 7 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. 2 षटक आपल्याला हाताळायची आहेत. इथे मात्र चिरायू वॉट अ कॉट. ऑफ ब्रेक चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तितकंच कौतुक करावं लागेल. एक लो कॅच होता. अंडरम मध्ये असे कॅच अर्थातच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो. अगदी जमिनीच्या लगतून चेंडूला थांबवलंय. वॉट अ कॅच. बेगेड करण्याचा प्रयत्न. ऑब्रेक चेंडूला अर्थातच थोडंसं शफल करून चिरायूचं कौतुक करावं लागणार आहे. अक्षरशः अर्थातच चिरायू खालती वाकला आणि अर्थातच एक चांगला झेल आपण पाहतोय. रनआउटची संधी आहे. विदेश प्रयत्न झाले होते. अगदी अर्थातच स्टम्प्सला फ्लाइंग किस करून चेंडू निघून गेला. संपर्क झाला नाही परंतु फ्लाइंग किस नक्की केली. इथे मात्र नंदन करतोय चुकी. बॅकअप साठी चुकी करतोय. तेरा धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र कट केलाय. शॉर्ट चेंडूला कट केलाय. नजाकत एलिगंट टच. धावांचा विचार केला धावफलक या चौकाराने जाऊन पोहोचणार आहे. भूषणच्या फळीतून या चौकाराने 17 या आकड्यावर. जय जोगंदे आगवण सी अर्थातच अजूनपर्यंत चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये राहिलाय. चांगल्या बलाढ्य संघाला पराभूत करून ते आज मात्र या क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये इन एक्शन मध्ये दिसत आहेत. बॅक टू बॅक हा दुसरा चौका आपण पाहतोय. भूषण 21 धावा धावफलकावरती आहेत. इथे खराब फेकी.
22 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती आपण हर्षल घरतला पाहतोय, हर्षूला पाहतोय. इथे मात्र फुलटॉस चेंडू. धावफलक जाणार आहे अर्थातच 4 ने फ्लाय होणार आहे, सरळ जाऊन पोहोचणार आहे 26 या आकड्यावर. अर्थातच विचार केला YCC विरुद्ध जय जोगोंदे आगवेन सी सामना सुद्धा 3 षटकामध्ये 22 धावा होत्या. आदित्यच्या शेवटच्या षटकामध्ये अर्थातच 3 चौकार आले आणि त्याच्यानंतर टेबल टर्न झालं. असंच काहीतरी सुरुवात मात्र या षटकाची सुद्धा झाली आहे. हर्षल घरतच्या विरुद्ध आक्रमण अटॅक. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. जय जोगोंदे आगवण सी अर्थातच भूषण तारणहार म्हणून फलंदाजी करतोय. इथे पॅडल स्वीप बॅक टू बॅक येतोय. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड चौकार. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मागच्या 5 चेंडूवरती अर्थातच 4 चौकार आल्यात आणि फलंदाज सांगतोय मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जाती है, पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. धावांचा विचार केला 30 धावा धावफलकावरती आहेत. नवली संघ कुठेतरी इथे मात्र कमबॅक करावा लागणार आहे. इथे मात्र बिघड करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक आहे, रोटेशन करणार नाहीये कारण भूषणच्या चेंडूवरती अर्थातच करतोय चुकी. फुल ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता. ती धावा धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. अंडरऑफ क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक चौकार. धावफलक आहे 34 या आकड्यावरती आणि अर्थातच मैदानाच्या आतमध्ये भूषण पूर्णपणे स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती. चला भूषणची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मैदानाच्या चहू दिशेने टाळ्यांचा कडकडाट आपण भूषणसाठी होताना पाहतोय. आणि अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. तब्बल अर्थातच 9 चेंडूच्या मागे 26 धावांनी फलंदाजी करतोय. भूषण नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. 38 ऑन द स्कोर कार्ड टॅरी. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण होईल का, प्रहार होईल का? प्रयत्न झाले. 40 धावांचा पाठलाग करायचा, 40 धावांचा पाठलाग करायचा. क्वार्टर फिनाले काय सामना रंगतोय. तब्बल 40 धावांचा पाठलाग करायचा. जर अनालिसिसचा विचार केला
यतीनच्या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला धावांचा 6 धावा आल्या. चिरावीच्या दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. नयनच्या अर्थातच षटकामध्ये 11 धावा आणि त्याच्यानंतर मात्र शेवटच्या हर्षूच्या षटकामध्ये 4 चौकारणीशे तब्बल 17 धावा आल्या. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10च्या सरासरीने आपल्याला धावफलक गाठायचं आहे. जर आपल्याला टॉप 4 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल, स्वतःच्या नावाचा ठसा सुपर 4 मध्ये उमटवायचा असेल तर अर्थातच तब्बल 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकाला धावा ठोकायच्या तर एकाला धावा रोकायच्या आहेत. करायचं प्लीज. जय जोगन सी संघ सभेनं दवडता. चा पाठलाग करायचा. अनुज गोलंदाजी मार्क वरती. YBCC वेऊर विरुद्ध अर्थातच 12 चेंडूचा षटक हाताळला आणि धावा खर्च केल्या मात्र 10. इथे मात्र पहिल्या चेंडूवरतीच अनुज बडी मछली जाल में. हर्षूवरती थोडंसं दडपण होतं कारण शेवटच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. त्याच प्रेशर मात्र फलंदाजी करणाऱ्या अर्थातच फलंदाजावरती निश्चितच असणार आहे. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर अनिकेत वरती जबाबदारीचं संपूर्ण ओझ आहे. इथे मात्र अर्थातच चांगला चेंडू हात आलाय. चांगला चेंडू हात आलाय. लेफ्ट हँडेड फलंदाजाला अर्थातच चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत अनुजची राहिली आहे, परंतु आता मात्र राईट हँडेड बॅटर समोर आहे. काढ काढण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. भूषण 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 आज मात्र चुकी करणार नाहीये. 10 चेंडूमध्ये 27 धावा अर्जित केला आणि भूषणच्याच माध्यमातून या धावांचा डोंगर आपण समोर पाहतोय. 11 वरती 4 गडी बाद होते आणि त्याच्यानंतर मात्र काय वापसी केली आहे. इथे मात्र चांगला चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू आहे. लेग बाईसच्या माध्यमातून धावा अनुजचं कौतुक करावं लागेल. धावांचा विचार केला धावफलक केव्हा आणि केवळ 2 या आकड्यावरती आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 38. इथे मात्र 1 धाव संपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला 3 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. इथे मात्र हिट विकेट. जर आपण विचार केला अर्थातच श्री चषकामध्ये सर्वात जास्त हिट विकेट गेल्यात, हे सुद्धा एक नक्कीच वैशिष्ट्य या क्रीडांगणाचं आहे. यशला आपण पाहतोय. यशला जर स्वतःच्या संघाला यश संपादन करून द्यायचं असेल तर इथून मात्र गिअर बदलावे लागणार आहे. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागणार आहे.
कारण आस्किंग रन रेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय लगभग अप्रॉक्सिमेटली 13 धावा आपल्याला करायची आहेत प्रत्येक षटकामध्ये, असा आस्किंग रन रेट आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. 4 धाव्याने धावफलकामध्ये बदल आपण पाहतो. धावफलक 7 ही आकड्यावरती आहे. इथे मात्र वॉटर स्टॉप. रनआउटची संधी डायरेक्ट हिट जर असतं तर अर्थातच होती. तीन चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू 31 ची गरज अजूनही आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. गिअर बदलावे लागणार आहेत. अजूनही इथून 30 धाव्यांची गरज आहे. हे मात्र अजूनही चांगला स्टॉप. उमेशच्या माध्यमातून रनआउटची संधी आणि यश बॅक टू द डगआउट गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण नयनला पाहतोय. अजून एक सिंगलने मात्र जास्त काही फरक परिणाम पडणार नाहीये. षटकाची होती समाप्ती. समीकरण अजूनही 29 गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आणि जर विचार केला पहिल्या इनिंगचा सुद्धा तर 11 धावा धावफलकावरती होत्या. चला जय जगोदे आगमन सी संघ थोडस आपण घाई करायची आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नंदन घरत.
28 ची गरज अजूनही आपण पाहिलं तर. इथे मात्र डॉट चेंडू आहे. अजून येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 28 ची गरज आहे. स्क्वेअर कट खेळाडू आहे नंदन मात्र सुखरूप स्ट्राईक वरती पोहोचणार आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला. 6 चेंडू मध्ये 27 ची गरज आहे. आणि अर्थातच कुठेतरी जय जगवंत आगमन सी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, परंतु त्या विजयाच्या उंबरठ्याला ओलांडण्यासाठी आपल्याला 6 चेंडू चांगले टाकावे लागणार. चला आगमन संघ थोडीशी स्पीडअप करायची, थोडीशी त्वरा करायची, घाई करायची आहे. गोलंदाजी मार्क वरती उमेश, कॅप्टन लेडिंग, लास्ट ओव्हर. आणि इथे मात्र आता औपचारिकता मात्र शेष असं म्हणायला हरकत नाहीये जर आपण चांगल्याची डिलिव्हरी जात आल्या. आणि अर्थातच कुठेतरी पॅरिस बोईसर संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय. कोणता दुसरा संघ असेल जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल त्याच्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्क्वेअर कट, औपचारिकता, औपचारिकता आणि औपचारिकता. इथे मात्र चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील 4. इथे मात्र औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आणि अर्थात जय जोगोदेव आगमन सी संघ इनटू द सुपर 4. अर्थात